चंद्रपुर शहर के मध्य भाग में स्थित लखमापुर धाम चांदा क्लब ग्राउंड में 14 से 22 जनवरी के बीच प्रभु श्री राम जी के श्री राम कथा का आयोजन किया गया है, जिसके संबंध में आज एक पत्र परिषद ली गई। तो आइए जानते हैं इस पत्र परिषद में राज्य के पूर्व मंत्री भाजपा नेता विधायक सुधीर मुनगंटीवार ने क्या जानकारी दी। श्री लखमापुर हनुमान मंदिर द्वारा प्रेरित मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामचंद्र जी के जीवन गाथा श्री राम कथा का आयोजन 14 से 22 जनवरी इस कालावधि में लखमापुर धाम में किया गया है। इस संदर्भ में पत्रकार परिषद का आयोजन किया गया। पत्रकार परिषद में श्री लखमापुर हनुमान मंदिर के श्री राम कथा सेवा समिति के संरक्षक सुधीर मुनगंटीवार, इनके साथ ही श्री राम कथा सेवा समिति के प्रमुख पदाधिकारी हरीश भट्टर, दिनेश नाथवानी, चंदन सिंह चंदेल, उमाशंकर सिंह, आनंद झा, विजय शुक्ला, डॉक्टर मंगेश गुलवाड़े, प्रकाश धारने, डॉक्टर शैलेंद्र शुक्ल, काशीनाथ सिंह, पिंटू जी, साधी, मीना देशकर इनकी प्रमुख उपस्थिति थी। तो आइए सुनते हैं श्री लखमापुर हनुमान मंदिर के श्री राम कथा सेवा समिति के संरक्षक सुधीर मुनगंटीवार ने इस आयोजन के संदर्भ में विस्तार पूर्वक क्या जानकारी दी। 14 जानेवारी 2026 पासून 22 जानेवारी 2026 पर्यंत श्री परमपूजनीय राजन महाराजजींच्या मुखवाणीतून रामकथेचं आयोजन रोज दुपारी 3 ते सायंकाळी 7 पर्यंत करण्यात आलं आहे। अतिशय व्यस्त असणारे रामचरितमानस यावर संस्कार मूल्य, राष्ट्रभक्ती मूल्य, राष्ट्र नीती पर रामकथेतून आपलं कुटुंब हा एक आश्रमाचाच भाग आहे अशी जीवन तत्व व जीवन मूल्य हे आदरणीय परमपूजनीय राजन महाराजजी सांगत असतात। आयोजक समितीने या ठिकाणी विविध जातीच्या रामभक्तांना एकत्र करत यामध्ये वाल्मिकी समाजापासून निषाद समाजापासून या महानगराचे सारे समाज हे एकत्रितपणे इथं आले आहेत। ही रामकथा म्हणजे फक्त मनोरंजन किंवा कथा नसून पितृधर्म, मातृधर्म, राष्ट्रधर्म, राजधर्म, जीवन धर्म अशी साधारणता एक आदर्श मनुष्याच्या जीवनातील तत्व रामकथेतून सहज सोप्या व्यावहारिक अशा कथेतून सांगितली जातात। या कथेमध्ये रामभक्तांनी आवर्जून यावं। रामायणातही आमचा दंडकारण्य म्हणून संबंध आला किंवा संत कालिदासाच्या माध्यमातून लिखित ग्रंथामध्ये सुद्धा राजा आजची पत्नी इंदुमती म्हणजे प्रभू रामाची आजी याचाही विदर्भाशी नातं हे सांगितलं गेलं आहे। आणि यासाठी चंद्रपूरमध्ये कथा होताना आम्हाला आनंद आहे की दुसऱ्या प्रभू रामाच्या अयोध्येच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला 2 वर्ष होत असताना ज्या मंदिराच्या द्वार महाद्वारासाठी आम्ही काष्ट पाठवलं 22 जानेवारी 2026 ला या प्राणप्रतिष्ठेच्या दुसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आमचं चंद्रपूरचं हे नातं हे निश्चितपणे रामकथेच्या माध्यमातून हा आनंद आणि जीवन मूल्य द्विगुणित होते आहे। आणि त्या दृष्टीने आपण कोणत्याही जातीचे असू द्या या रामकथेसाठी आवर्जून निमंत्रित आहे। 13 तारखेला 12 वाजता श्री लक्ष्मीनारायण मंदिरापासून शोभायात्रा निघणार आहे। या शोभायात्रेमध्ये सुद्धा रामभक्तांनी सामील व्हावं अशी मी विनंती करतो। साथ ही इस समय पत्रकारों से बातचीत दौरान चुनाव की पार्श्वभूमि पर जानकारी देते हुए विधायक मुनगंटीवार ने क्या कहा, आप स्वयं सुनिए उन्हीं की जुबानी। स्टार प्रचारक राहिल्या आताही आहात, बाहेरचे नेते इथे सभा घेऊ लागलेले आहे, पण तुम्ही स्वतः प्रचारात अजूनपर्यंत उतरलेले नाही। आज माझ्या सायंकाळी 3 सभा आहे। आजपासून माझ्या सभा सुरू केल्या कारण उमेदवारांना थोडं सेटल डाऊन होणं हे गरजेचं होतं। मतदार याद्याचं वाचन किंवा त्या ठिकाणी त्यांच्या व्यवस्था
चौघ्यांचं एकत्रीकरण आजपासून माझ्या सभा सुरू झाल्या. आता साधारणतः एक 14 ते 15 सभा या मी 14 तारखेपर्यंत घेणार आहे. ते सगळे एकत्रित होते, सगळे नेते मिळून. मला वाटतं आवश्यकता नाही आहे, कारण एकाच ठिकाणी सर्व नेत्यांनी एकत्र यावं हे अपेक्षितही नाही आहे. कारण मग त्याच्यातून जे टाइम मॅनेजमेंट आहे ते बिघडतं. मग एका मंचावर जेव्हा आम्ही सर्वजण एकत्र येतो ती सभा 2.5 तास चालते आणि मग त्याचं डिस्टर्बन्स वाढतं. म्हणून प्रत्येक नेत्यांनी आपापल्या सभा जास्तीत जास्त संख्येने घेतल्या तर आम्ही जास्त क्षेत्रापर्यंत पोहोचू शकतो. हा भाग आहे. एखाद्या ठिकाणी एकत्र येतील, पण रोजच्या सभेमध्ये सारे एकत्र येतील ही अपेक्षा नाही. कधी कधी सारे उमेदवारही एका मंचावर येतील की नाही सांगता येत नाही, कारण जास्तीत जास्त क्षेत्र, कारण प्रभाग 19,000 मतदारांचे आहे. मग अशा प्रसंगात आम्ही हा प्रयत्न करतो. बावनकुळे साहेबांच्या प्रचार सभांमध्ये काही गोंधळ घालण्याचा प्रयत्न झाला, त्याच्यामुळे कदाचित आजचा प्रदेशाध्यक्षांचा दौरा कॅन्सल करण्यात झाला ना, अशी चर्चा आहे. नाही, मला त्याची माहिती नाही. ते येणार होते ही माहिती आहे, पण नंतर सन्माननीय आमचे नेते अमितभाई मुंबईत आहे असं सांगितलं गेलं. बाकी मग कोणत्या गोष्टी माहित नाही, कारण त्यांनी काही या संदर्भात माझ्याशी दूरध्वनीद्वारे ते येणार आहे हे सांगितलं नाही आणि रद्द जागा हेही सांगितलं. CTV के लिए प्रतिनिधि वैभव रियारकर की रिपोर्ट।